असतानाच हा कम्प्लीट एक फ्रेमवर्क पण सगळा छान होऊन जातो रादर विद्यार्थ्यांसाठी. सर ह्याच्यामध्ये आता तुमच्या स्वतःचं इव्हॉल्वमेंट सिधुरासोबत कसं झालं, लाईक काय असं झालं की तुम्ही हे स्टार्ट केलं? ओके, सो काय म्हणता येईल, ज्या वेळेला मी या स्टुडंट झोनमध्ये होतो त्यावेळेला माझ्या आईवडिलांना किंवा इवन मलासुद्धा हे माहीत नव्हतं की असं काहीतरी असतं, की पुढे जाऊन आपल्याला अजून असं काहीतरी वेगळं करिअर करता येईल किंवा तुम्ही परदेशी जाऊन वेगळे वेगळे अजून सब्जेक्ट चांगले शिकू शकता. हे माहीत नव्हतं, माझ्या आईवडिलांनाही माहीत नव्हतं, मलाही माहीत नव्हतं किंवा आम्हाला तेवढे रिसोर्सेसच नव्हते समोर की अरे हां यांना विचारावं. त्यावेळेला की किती मार्क पडले त्याप्रमाणे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स असं ठरायचं किंवा लॉ किंवा हे असे 5-6 करिअर्स अँड देन यू टेक इट फॉरवर्ड ऑन दॅट, असं ते होतं. माझ्या बाबतीत थोडंसं तसं झालं. मी स्वतः क्रिकेट खेळत होतो त्यावेळेला, अजूनही खेळतो. त्यावेळेला कॉम्पिटेटिव्ह खेळत होतो. जसे मार्क पडले तशाप्रमाणे घरी मोस्ट ऑफ द फॅमिलीमध्ये मेंबर्स हे कॉमर्स साईडचे, CA वगैरे, सो लेट्स गो ऑन दॅट पार्ट असं म्हणून आय स्टार्टेड विथ माय कॉमर्स करिअर. कॉमर्स करिअर झाल्यानंतर मग पुढे PG आणि ह्या सगळ्या गोष्टी, पण त्यावेळेला हे बाकी काही डोक्यात नव्हतं की काय करता येईल. हे खूप नंतर रिअलाईज झालं की अरे हां असं काहीतरी आपल्याला करता आलं असतं. बॅक दॅट टाईम आय वॉज थिंकिंग अबाउट ॲक्च्युअल सायन्स की विच इज अ ब्रेन बिहाइंड द इन्शुरन्स. आता तसं त्यावेळेला एवढे कोर्सेस इथं नव्हते की अबाउट दॅट. त्याच वेळेला मे बी आईवडिलांना माझ्या किंवा मला कुठनं हे कळलं असतं तर मे बी आय कुड हॅव ट्राईड इट की बाबा UK मध्ये हे कोर्सेस आहेच आहेत ऑलरेडी मास्टर्स लेवलला आणि माय करिअर कुड बी डिफरंट. ज्या वेळेला मी UK गव्हर्मेंट कॉलेजेसचं रिप्रेझेंटेशन वेस्टर्न इंडियासाठी करत होतो, मी सगळीकडे फिरत होतो, पेरेंट्सशी बोलत होतो, तर त्यावेळेला ते एक मला खरं सॅटिस्फॅक्शन होतं की अरे हां आय एम गिविंग दॅट इन्फॉर्मेशन, पेरेंट्स आर आस्किंग आणि ही वेगळी इन्फॉर्मेशन दिली जाते. ते झाल्यानंतर जेव्हा तो माझा रोल संपला त्याच्यानंतर ह्याच प्रेरणेने आम्ही एक कंपनी चालू केली की ही माहिती देणं गरजेचं आहे. भले तुम्ही जा नका जाऊ दॅट इज ओके, पण ॲटलिस्ट माहिती घ्या. सो तुमच्याकडे एक वेल इन्फॉर्म्ड डिसिजन घ्यायला की हां मी परदेशी शिक्षणाला गेलो नाही, मला माहिती होतं, माझ्यासमोर सगळं होतं, पण बिकॉज ऑफ ह्या डिसिजनमुळे मी गेलो नाही, इट्स ओके. पण माहीतच नव्हतं, गेलोच नाही, नाही मिस द ऑपॉर्च्युनिटी, असं नको. ते 3 इडियटमध्ये म्हणतात ना, खाली टॅक्सी उभी होती आणि तसं नको व्हायला. ही याच्या मागची आमची खरं प्रेरणा होती आणि अजूनही तीच आहे. म्हणूनच आमचा काउन्सिलिंगवरती खूप जास्त भर आहे. पेरेंट्स बरोबरचं काउन्सिलिंग, मुलांबरोबरचं डिस्कशन, ह्याच्यावरती आमचा खूप जास्त भर आहे आणि ह्याच माइंडसेटनी आम्ही पुढे जातो. मोस्ट ऑफ द कन्सल्टेशनमध्ये मी स्वतः इन्वॉल्ड असतो, कारण तिथे आम्हाला अंडरस्टँड होतं काय करायला पाहिजे. आणि तिथे आम्ही हे पण केलेलं की आम्हाला असं वाटलं की स्टुडंट इज नॉट रेडी और पेरेंट्स आर नॉट दॅट रेडी. आम्ही नाही म्हणून सुद्धा सांगितलं की प्लीज नका करू ही प्रोसेस, यू आर नॉट रेडी ॲज ऑफ नाव. सो मेन थॉट प्रोसेस हीच होती की जे माहिती नाही म्हणून जी ऑपॉर्च्युनिटी मिस झाली त्यावेळेला तसं नको व्हायला. वेदर इट इज एनी काय म्हणता येईल करिअर किंवा कुठनंही तुम्ही येत असाल, ॲटलिस्ट अंडरस्टँड करून घ्या तुमची, आम्ही म्हणतो त्याला तुमची एक प्रोफाईल इव्हॅल्युएट करून घ्या की आर यू रेडी फॉर दिस, आर यू रेडी फॉर स्टडी अब्रॉड, ॲटलिस्ट इव्हॅल्युएट करून घ्या आणि मग तुम्ही डिसिजन घ्या, येस नो जे काय असेल ते. हेच आमचं म्हणजे थॉट प्रोसेस किंवा हीच आमची एक हे आहे, म्हणजे एक बेसिक थॉट प्रोसेस. आणि यू कॅन से द विजन ऑल्सो. द विजन इज बेसिकली क्रिएटिंग अ मोर ग्लोबल सिटिझन्स, टू बी फ्रँक, की जे ग्लोबल लेवलवरती भारताला घेऊन जाऊ शकतील, भारतात येऊन नवीन गोष्टी शिकून भारताच्या इकॉनॉमीला हातभार लावू शकतील. दॅट इज द लार्जर विजन, की क्रिएट मोर ग्लोबल सिटिझन्स. सर ह्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलात की तुमचं हे विजन आहे, तर ह्याच्यामध्ये सिधुराचं पुढचं पाऊल काय असणार आहे टेक्नॉलॉजी किंवा रुरल रीच बाबतीत,
इनोव्हेशन्स त्या बाबतीत तुम्ही काय सांगता? सो आत्ता आम्ही ज्या यांनी पुढे जातोय, आम्हाला दिसतंय की पुणे, मुंबई, बेंगलोर, दिल्ली अशा ह्याच्यातनं तर मुलांना एक्सपोजर पण आहे, त्यांना माहिती पण आहे. थँक्स टू टेक्नॉलॉजी हे सगळीकडे पोचतं पण आहे त्याच्यामध्ये. पण त्याचबरोबर टियर 2 सिटीजमधली जी मुलं आहेत की ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, त्यांना आईवडिलांकडनं बॅकअप पण आहे, पण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आणि कशी प्रोसेस करायची हे मे बी काही वेळेला अंडरस्टँड होत नाही. सो वी आर ट्राईंग टू गाईड दोज पेरेंट्स, दोज स्टुडंट्स. मी म्हटलं तसं की त्यांनी त्यांची ॲटलिस्ट प्रोफाईल इव्हॅल्युएट तरी करून घ्यावी. सो आम्ही आता आमच्या वेबसाईटवरती वी हॅव ॲडेड दॅट पर्टिक्युलर फॉर्म. ऑल्सो वी हॅव सेड दॅट की ॲटलिस्ट वी सेड इट डिस्कवरी कॉल मे बी, की जस्ट अंडरस्टँड की तुम्ही हे करू शकता का नाही. सो वी हॅव पुटेड दॅट ऑन पर्टिक्युलरली ऑन आवर वेबसाईट. आत्ता सगळीकडं AIचं जग आहे, पण हे प्रोफाईल इव्हॅल्युएशन मॅन्युअली होतं. ओके. सो वी ट्राय अँड अंडरस्टँड अँड टॉक टू द स्टुडंट अँड ऑब्वियसली देन यूज द टेक्नॉलॉजी विथ द AI अँड वॉट बेस्ट फिट करिअर फॉर हिम. पण तिथं मॅन्युअल इंटरव्हेन्शन आम्ही अजूनही ठेवलेलं आहे, कारण का पर्सनॅलिटी वेगळी आहे. स्टुडंटचं काय म्हणणं आहे, पेरेंट्सचं काय म्हणणं आहे, त्यांचा माइंडसेट कसं आहे, काय आहे. बरोबर. सो हे समजून घेऊन मग टेक्नॉलॉजीचा वापर करून एक छान त्यांना आम्ही रिपोर्ट की बाबा हां तुम्ही इथपर्यंत तयार आहात, फायनान्शियली, अकॅडमिकली, काय काय तुम्हाला तयारी करायची आहे, कशी करायची आहे, विथ द पॉइंटर्स. वी आर थिंकिंग ऑफ गिविंग दॅट पर्टिक्युलर रिपोर्ट टू दोज स्टुडंट्स अँड पेरेंट्स. आता आमचा पुढचा प्रयत्न तो आता सिधुरा म्हणून तो आहे आमचा. वाव, ग्रेट. सो सर, खूप छान माहिती याबद्दल कळालेली आहे की खरंच पालकांचा पण खूप गोंधळ असतो, मुलांचं पण माइंडसेटच कम्प्लिटली वेगळं राहतं. त्या माइंडसेटला पूर्ण लाईनअप करणं आणि मग त्यांना पूर्ण त्यांचा रोडमॅप क्लिअर करणं, ह्या सगळ्या गोष्टी आज खरंच तुमच्याकडून कळाल्यात. ह्या पॉडकास्टमध्ये काही विद्यार्थी पण ऐकत आहेत आपला हा पॉडकास्ट, काही पालक ऐकत आहेत. त्यांच्यासाठी तुमचा असं शेवटचा सल्ला किंवा तुम्हाला असं काही सांगायचं आहे त्यांना की त्यांना ते फ्रुटफुल राहील असं काय असेल? फ्रुटफुलमध्ये आहे की जसं म्हणलं शेवटच्याच ह्याच्यामध्ये मला सांगायला हे आवडेल की गेट वेल इन्फॉर्म्ड डिसिजन, गेट युअर प्रोफाईल इव्हॅल्युएटेड, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहिले अपॉर्च्युनिटी होती पण मिस झाली असं होऊन देऊ नका, दॅट इज फर्स्ट पार्ट. आणि दुसरा पार्ट हा आहे की जर का तुम्ही जायचा विचार करतच आहात आणि तुम्ही ठरवलं आहे तर स्टार्ट अर्ली. स्टार्ट अर्ली म्हणजे काय की जर का तुम्ही 12वी नंतर जायचा विचार करत असाल तर 10वी नंतर पेरेंट्स, स्टुडंट्स शुड स्टार्ट द प्रोसेस. तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर विचार करत असाल तर तुमचं जे लास्ट इयर आहे तेव्हापासून तुम्ही ती प्रोसेस चालू करायला सुरुवात करायला पाहिजे. तुम्ही जर का 2-3 वर्ष जॉबमध्ये आहात आणि आता विचार करत असाल तर जेव्हा केव्हा तुम्ही विचार करताय की मला जायचं त्याच्या 1 वर्ष आधीपासून तुम्ही ही प्रोसेस ॲटलिस्ट चालू करायला पाहिजे. सो स्टार्ट अर्ली इज द अनदर थिंग की जे मी ऐकणाऱ्या प्रत्येक ऑडियन्सला सांगू शकतो. राईट. सो थँक्यू सर. आय मीन आज आपल्यासोबत सरांनी साहजिकपणे त्यांनी सांगितलेलं आहे की कसं कन्सल्टिंग असावं, किंवा उद्या जाऊन आपल्याला परत एक नेक्स्ट पॉडकास्टमध्ये आपण इन डिटेल इन डेप्थ नॉलेज अबाउट ऑल एक्झाम्स की कशी तयारी करायला हवी मुलांनी ज्यांना अब्रॉड जायचं आहे, किंवा पालकांनी नक्की काय तयारी करायला हवी ज्यांना आपल्या मुलांना अब्रॉड पाठवायचं आहे, याबद्दल नक्कीच आपण इन डेप्थ डिस्कशन्स करूयात. सो आज सर तुमचा पूर्ण वेळ तुम्ही आम्हाला दिलात. रादर खूप गोष्टी कळाल्यात, खूप मायन्यूट टू मायन्यूट गोष्टी आहेत. भले ते एज्युकेशनपासून जॉबचा विचार करावा का एज्युकेशनचा विचार करावा, या सगळ्या गोष्टी आज क्लिअर झालेल्या आहेत. आपण नक्कीच पुन्हा लवकरच भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये इन डेप्थ सगळ्या गोष्टी अजून जाणून घेण्यासाठी. थँक्यू सो मच सर. थँक्यू.